तोच कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, हळद, धना पावडर, लाल तिखट. त्याच फोडणीच्या भाज्या खाऊन बोर झाला असाल ना तर लाल भोपळ्याची ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. हात, बोट आणि ताट सगळं चाटून पुसून खाल. तर काय करायचं, मस्त भोपळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी चिरून घेतल्यात. तेलामध्ये आहे ना जिरं, मोहरी आणि तीळ, हळद आणि चवीपुरतं मीठ घालून भोपळ्याच्या फोडी आहे ना त्या तेलामध्येच 5 मिनिटं शिजवून घेतलं. इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, खिसलेला नारळ टाकला, टोमॅटो टाकला, त्यानंतर त्याच्यामध्ये धने आणि थोडीशी खसखस टाकली, जिरे टाकलं आणि त्याचं मस्त मिक्सरला छान प्लेन असं वाटण करून घेतलं. त्यानंतर बघा इकडे भोपळ्याच्या फोडीसुद्धा शिजल्या होत्या. तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, मिक्सरला वाटलेलं वाटण घातलं, छान मस्त परतून घेतलं. आणि ह्याच्यामध्ये बघा आपले तेच लाल तिखट, हळद आणि धना पावडर घातले, ते पण तेल सुटेपर्यंत परतून घेतले आणि शिजवलेल्या भोपळ्याच्या फोडी घातल्या. त्यानंतर ह्याच्यामध्ये गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि गरम पाणीच टाकायचं. शिजण्यासाठी थंड पाणी टाकायचं, नाही नंतर कुकिंग प्रोसेस थांबेल. तर बघा चटपटीत आपली भोपळ्याची भाजी शिजून तयार होते. आता फुल व्हिडिओसाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती टच करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं.